ग्रीक. जगातील महत्त्वपूर्ण प्राचीन संस्कृतींमध्ये ग्रीक संस्कृतीचा समावेश होतो. युरोपच्या सांस्कृतिक जडणघडणीत ग्रीक संस्कृतीचे मोठे योगदान आहे. युरोपातील कला, क्रीडा, विज्ञान, तत्वज्ञान व राज्यपद्धती याबाबतच्या विकासाचा मूल स्रोत ग्रीक संस्कृतीत पाहावयास मिळतो. ग्रीक संस्कृतीचा उदय इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास झाला. ग्रीसिया बेटावरून ग्रीस हा शब्द प्रचलित झाला. ग्रीस देश हेलास या नावानेही ओळखला जातो. येथील लोक ग्रीक म्हणून ओळखले जातात. त्यांची संस्कृती म्हणजेच ग्रीक संस्कृती होय. ग्रीसच्या उत्तरेला पर्वतांच्या रांगा आहेत, तर इतर तिन्ही दिशांना भूमध्य समुद्र आहे. त्यामुळे तेथील लोक उत्तम दर्यावर्दी बनले. तुटक डोंगराळ प्रदेश व शेकडो लहान लहान बेटे यामुळे तेथे लहान लहान नगरराज्ये उदयास आली. मात्र प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही. राजकीय व्यवस्था. सर्वसाधारणपणे तेथील नगरराज्यांमध्ये लोकशाही प्रधान राज्यव्यवस्था होती. तेथे राजसत्ता पण होती. तेथे राजे निवडून दिले जात असत. प्राचीन ग्रीसमधील अथेन्स हे नगरराज्य कला, तत्वज्ञान व राजकीय विचार यासाठी प्रसिद्ध होते. अथेन्समधील लोक राज्याच्या प्रमुख शासकास आर्कॉन असे म्हणत, जो लोकांच्याच मधून निवडला जात असे. सर्व महत्वाचे धोरणात्मक निर्णय लोकांच्या सर्वसाधारण सभेत घेतले जात. या सभेत अथेन्समधील सर्व ग्रीक नागरिकांना मुक्त प्रवेश होता. ही पद्धती प्रत्यक्ष लोकशाही म्हणून ओळखली जाते. अथेन्सची ख्याती एक शांतताप्रिय व सुसंस्कृत राज्य म्हणून होती. थ्युसिडिडीजने अथेन्समधील समाज जीवनाचे चित्रण अतिशय समग्रपणे केले आहे. अथेन्सच्या सर्वांगीण प्रगतीमुळे इतर नगरराज्यांसाठी ते आदर्श उदाहरण बनले. म्हणून अथेन्सला हेलासची प्रशाला म्हणून ओळखले जात होते. अथेन्सच्या शेजारील स्पार्टा या नगरराज्याची ख्याती एक लष्करी व विस्तारवादी नगरराज्य म्हणून होती आणि त्याच्या प्रशासनाची सूत्रे एका अधिकार मंडळाकडे होती. लष्करी शिक्षण, शिस्तप्रियता, स्वावलंबन व कष्टप्रद जीवन जगण्याचे शिक्षण ही स्पार्टाच्या लोकजीवनाची वैशिष्ट्ये होती. इसवी सन पूर्व 338 मध्ये मॅसिडोनाचा राजा फिलिप याने ग्रीक नगरराज्यांवर आक्रमण करून ती आपल्या राज्यात समाविष्ट केली. सामाजिक जीवन. ग्रीक नगरराज्ये भौगोलिकदृष्ट्या छोट्या छोट्या बेटांमध्ये विभागली गेली असली तरी त्यांची समाज रचना, त्यांच्या धर्मकल्पना व त्यांची जीवन पद्धती यामध्ये बरेच साम्य होते. म्हणून या नगरराज्यांच्या एकत्रित संस्कृतीला ग्रीक संस्कृती असे म्हणतात. ग्रीक समाजात दोन प्रमुख घटक होते. एक, ग्रीक नागरिक. दोन, गुलाम आणि युद्धकैदी. राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील अधिकार फक्त ग्रीक नागरिकांनाच होते. गुलाम, युद्धकैदी त्यापासून वंचित होते. ग्रीक समाजव्यवस्था पितृसत्ताक होती. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. त्यांना शिक्षण, संपत्ती व वारसा याबाबत पुरुषांप्रमाणेच समान अधिकार होते. मात्र त्यांना पुरुषांप्रमाणे राजकीय अधिकार नव्हते. आर्थिक जीवन. भूमध्य सामुद्रिक हवामान व तेथील भौगोलिक परिस्थिती यांचा ग्रीकांच्या आर्थिक जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला. ग्रीसमध्ये फळफळावळ व लाकूड यांची उत्तम पैदास होत असे. ग्रीक लोक फळांपासून उत्तम प्रकारचे मद्य आणि ऑलिव्ह तेल बनवित. ते त्यांच्या निर्यातीचे प्रमुख घटक होते. त्याचबरोबर विपुल सागरी किनारपट्टी लाभल्यामुळे जहाज बांधणीचा उद्योग येथे विकसित झाला. ग्रीसमधील डोंगराळ प्रदेश व मर्यादित शेतजमीन यामुळे येथील लोक मेंढ्या पालनाचा व्यवसाय करत. कापड विणणे व लोकरीचे कापड तयार करणे इत्यादी कामे स्त्रिया करत असत.
निसर्गातून मिळणारा संगमरवरी दगड निर्यात करणे हाही एक मोठा उद्योग होता. सांस्कृतिक जीवन, साहित्य, कला, क्रीडा, स्थापत्य व तत्वज्ञान ही ग्रीक संस्कृतीची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. ग्रीक लेखन परंपरा ही सर्वात जुनी मानली जाते. इसवी सन पूर्व 10व्या शतकात होऊन गेलेल्या होमरला महाकवी म्हणून जगभर ओळखले जाते. त्याने इलियड व ओडिसी ही महाकाव्ये लिहून जगाला इतिहास व काव्य यांची ओळख करून दिली. पिंडार सारखा गीतकार ग्रीसमध्ये होऊन गेला. त्यांनी शोकांतिका हा नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला. तसेच सोफोक्लेस ची नाटके आजही प्रसिद्ध आहेत. इतिहासाच्या बाबतीतही ग्रीकांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात हेरोडोटसने ग्रीसचा पहिल्यांदा समग्र व शास्त्रशुद्ध इतिहास लिहिला, म्हणून त्यास इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. त्याच्यानंतर थ्युसिडिडिस हा श्रेष्ठ इतिहासकार होऊन गेला. त्याने सागरी सत्तेचे महत्त्व प्रतिपादन केले. तर्कशास्त्र आणि बुद्धिवाद हे ग्रीक तत्वज्ञानाचे महत्वाचे घटक होते. पायथागोरस व युक्लिड यांनी भूमितीत, आर्किमिडीजने भौतिकशास्त्रात, टॉलेमीने खगोलशास्त्रात तर हिप्पोक्रेटिसने वैद्यकशास्त्रात मूलभूत सिद्धांत मांडले. कला व स्थापत्य, निसर्गाचे वास्तववादी चित्रण हे ग्रीक कलेचे वैशिष्ट्य होते. ग्रीकांनी बांधलेल्या मंदिरातून त्यांच्या कलात्मकतेची व भव्यतेची जाणीव होते. कलात्मकतेने बांधलेले स्तंभ त्यांची कामाची कुशलता दर्शवतात. शिल्पकलेत ग्रीकांनी संगमरवरी दगडाचा व्यापकपणे वापर केलेला आहे. ग्रीक शिल्पांची वैशिष्ट्ये पाहताना त्यांची प्रमाणबद्धता, यामधून दिसणारे शरीर रचनेचे सूक्ष्म दर्शन व मानवी भावभावनांचा आविष्कार करण्याचे त्यांचे कौशल्य या बाबी दिसून येतात. ग्रीक वास्तुकला व शिल्पकला या बऱ्याच अंशी ग्रीकांना महत्वपूर्ण वाटणाऱ्या पुराण कथांवर आधारलेल्या आहेत. क्रीडा, क्रीडा क्षेत्रात ग्रीकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. खरे तर खेळ हा ग्रीकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होय. दर 4 वर्षांनी सर्व ग्रीक नगरराज्यात खेळाडू ऑलिम्पिया या ठिकाणी एकत्र येत. तेथे त्यांच्यात विविध खेळांच्या स्पर्धा होत. या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या काळात सर्व युद्धांना बंदी घालण्यात येई. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा म्हणजे सद्भावना, मैत्री व शांतता यांचं प्रतीक मानलं जाई. आजच्या ऑलिम्पिक स्पर्धांचे मूळ प्राचीन ग्रीक प्रथेत आहे. धर्मकल्पना, झूस हा ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव होय. ग्रीक लोक हेरा, अपोलो, ॲथेना, व्हीनस, मर्क्युरी या देवतांची पूजा करत. त्यांच्या भौगोलिक परिस्थिती व समाज जीवनानुसार प्रत्येक देवतेची पूजा केली जात. देवतांना पशुबळी दिला जात असे. देवता आपल्या स्त्री पुरोहिताकडे प्रत्यक्ष संदेश देतात असे मानले जाई. स्त्री पुरोहिताने लोकांना सांगितलेल्या या संदेशांना ओरॅकल असे म्हटले जाई. डेल्फीच्या मंदिरातील देवतांनी दिलेली ओरॅकल्स प्रसिद्ध आहेत. ग्रीकांचा मरणोत्तर जीवनावर व स्वर्ग नरक या कल्पनांवरही विश्वास होता. आधुनिक सौंदर्यवती कवी पी.बी. शेली म्हणतो की आम्ही सर्वजण ग्रीक आहोत. आमचे कायदे, आमचे साहित्य, आमच्या कला यांची मुळे ग्रीसमध्ये आहेत. प्राचीन ग्रीक संस्कृती एक प्रगत संस्कृती होती. ग्रीक संस्कृतीने जगाला प्रत्यक्ष लोकशाहीची देणगी दिली. त्यांनी उदात्तपणे जगाला विज्ञान आणि तत्वज्ञान दिले. त्यांनी दिलेली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांची देणगी अपूर्व आहे. ग्रीसमध्ये प्रबळ मध्यवर्ती सत्तेच्या अभावामुळे व परकीय आक्रमणामुळे छोटी छोटी राज्ये नष्ट झाली. परंतु मध्ययुगीन अस्थिर कालखंडानंतर ग्रीक संस्कृतीने युरोपला नवी दिशा दिली. ग्रीक विज्ञान व तत्वज्ञान यांच्या अभ्यासातून युरोपात प्रबोधनाची पहाट झाली व या प्रबोधनातून जगभरातील संस्कृती प्रभावित झाल्या.